तुम्हाला असं कधी वाटतं का की लोकांसमोर गेल्यानंतर बोलता येत नाही आहे, घाबरायला होतं आहे आणि प्लस तुमच्या मनातले विचार तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही आहेत? तर मित्रांनो, हे सर्व काय होतं आहे तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमतरता आहे. तर या सेशनमध्ये आपण बघणार आहे की ही भीती मनातून कशी काढता येईल. तर या व्हिडिओतून मी तुम्हाला हे सांगणार आहे की कॉन्फिडन्स तुम्हाला कसा वाढवायचा आहे, त्या कॉन्फिडन्स वाढवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत आणि तुम्ही खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व कसं होऊ शकतात. तर मित्रांनो, कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःवरचा असणारा आत्मविश्वास. कॉन्फिडन्स म्हणजेच काय तर तुमच्या स्वतःवरती, तुमच्या विचारांवरती आणि तुमच्या ओव्हरऑल बिहेवियरवरती किती विश्वास आहे. तुम्ही तो विश्वास कसा सार्थक ठरवताय, कसा वाढवताय. तर तुम्ही म्हणसाल सर कॉन्फिडन्स का महत्त्वाचा आहे, कॉन्फिडन्स असं काय गरजेचं आहे, कॉन्फिडन्समध्ये आपल्याला काय भेटणार आहे. तर शिक्षण, नोकरी, तुमची होणारी भविष्यातील प्रगती या सर्वांवरती जर एखादा फॅक्टर वर्क करत असेल, काम करत असेल, तो असतो तुमचा कॉन्फिडन्स. एखाद्या व्यक्तीला जर सर्वश्रेष्ठ पदापर्यंत पोहोचायचं असेल, एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, त्यावेळेस त्याला सर्वात पहिली पायरी लागते ते आत्मविश्वासाची, स्वतःवरच्या आत्मविश्वासाची. कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देतोय मित्रांनो. स्वतःला स्वीकारा, बी युअर सेल्फ. तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे आहात, काय आहात आणि तुम्हाला कुठे पोचायचे हे तुम्ही आधी माहिती करून घ्या. स्वतःमध्ये असणाऱ्या गोष्टींची कमीपणा वाटून घेऊ नका मित्रांनो. आयुष्यामध्ये कधीच कोणी महान म्हणून जन्माला येत नाही, तर त्याचे विचार, त्याचे योग्य आचरण त्याला महान बनवत असतं. तर स्वतः काय आहात, तुम्ही काय काम करता ह्याच्यात तुम्ही कमीपणा बाळगू नका. तर ह्या कामातून किंवा या कार्यातून मी पुढे कसे जाऊ, या प्रेरणाचा, या गोष्टीचा तुम्ही विचार करा. बी युअर सेल्फ. मित्रांनो, तयारी करा. प्रिपरेशन इज पॉवर. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. तर प्रॅक्टिस काय तर तुम्ही आरच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला काय बोलायचं आहे, तुमचा ओव्हरऑल मोटो काय आहे, तुमचा विचार काय आहे, तुम्हाला समोरच्या प्रेक्षकांना किंवा स्वतःला काय बनवायचं आहे, भविष्यात 2 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुम्हाला कुठे स्वतःला पाहायचं आहे ह्याचा प्रयत्न आणि या गोष्टीचा तुम्ही विचार करा. मित्रांनो, शेवटची अशी गोष्ट आहे की पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. म्हणजेच काय तर नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायचं आहे, पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत, पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवायचं आहे. तर विचार करा, काही वेळ असे प्रसंग येतील की आयुष्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की मी ही गोष्ट माझ्याबरोबर घडते, ही चुकीची घडते. यामुळे तुमचा आत्मविश्वास कुठेतरी कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवलात, एखाद्या वाईट गोष्टीतून कुठेतरी माझं भविष्यात चांगलं होणार आहे असं जर माइंडसेट जर तुमच्या लाईफमध्ये असेल, तर नक्कीच तुम्ही आत्मविश्वासाने हे खरंच जी गोष्ट तुम्हाला अचीव करायची तुम्ही करू शकता. ही वेळ आणि ही जी असणारं गोष्ट आहे, पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, हा जर तुमच्या बरोबर जर तुम्हाला आणायचा असेल तर मित्रांनो आत्मविश्वास वाढायलाच पाहिजे. कॉन्फिडन्स हा जन्मता मिळत नाही मित्रांनो. आज तुम्ही इतके पब्लिक स्पीकर बघतायत, तर तो तुम्हाला स्वतःला तयार करावा लागतोय. पब्लिक स्पीकिंगमध्ये लोकांना मार्गदर्शन करण्यापासून ते तुमच्या आचरणामध्ये, विचारामध्ये ही शुद्धता पाहिजे, पॉझिटिव्हनेस पाहिजे आणि मग मित्रांनो तुम्ही आत्मविश्वास वाढवू शकताय. थोडं आजपासून पॉझिटिव्ह बोलायला चालू करा, आत्मविश्वास वाढवायला चालू करा. तुम्ही हे गोष्ट लक्षात घ्या की तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे. ही जे जग आहे हे तुमच्या यशोगाथाची वाट बघतंय. तुमच्या आतमध्ये असणाऱ्या विचाराची, आचरणाची, चांगल्या शुद्ध विचारांची हे जग ऐकण्यासाठी उत्सुक आहे. रोज थोडं बोलायचं आहे, रोज पॉझिटिव्ह वेमध्ये विचार करायचा आहे, रोज असं स्वतःला सांगायचं आहे की होय मी यशस्वी होणारच, मी योग्य व्यक्तिमत्व माझं घडवणारच. तर बघा मित्रांनो, स्वतःमध्ये एक फरक जाणवेल, एक स्पार्क तयार होईल आणि नक्कीच तुमचं कॉन्फिडन्स एनहान्स होईल. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो आणि शेअर नक्की करा. बघा, खरंच कोणाला जर खरंच आत्मविश्वास वाढवण्याची गरज असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की दाखवा आणि अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद.